आपल्यासोबत योगेश कदम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात कुठेतरी जाणवतो आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं काय उपाययोजना केल्या जात आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। कुठेतरी गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात सध्याला जाणवत आहे, हॉटेल्स देखील बंद पडत आहेत। काय नियोजन सध्याला सरकारचं? नाही, हॉटेल्स कुठले बंद पडेल असे उदाहरणं आमच्यासमोर तर नाही आहेत, परंतु केंद्र शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत, केंद्र शासनाने संपूर्ण देशभरामध्ये कमर्शियल युसेसचे असलेले जे काही जे आपण गॅस सप्लाय करतो ते बंद करण्याचे आदेश दिलेत। घरगुती वापराकरता सध्या कुठली अडचण नाही, परंतु कमर्शियल युसेस बंद करण्याचे आदेश हे केंद्र शासनाने दिलेले आहेत। काही उद्योग असोसिएशन्स असतील किंवा मग हॉटेल असोसिएशन्स असतील, अशा काहींनी संपर्क साधला आहे तुमच्याशी की कुठेतरी उपाययोजना व्हाव्या? माझ्यापर्यंत तरी असा कुठला संपर्क आला नाही किंवा आमच्या डिपार्टमेंटपर्यंत तरी असा कुठला संपर्क कोणी साधलेला नाही आहे। सध्या मला वाटतं जो काही स्टोरेज असतो, कारण जेव्हा आपण एखादं कमर्शियल जेव्हा कोणी वापराकरता घेतात त्यावेळेला एक्स्ट्रा नक्कीच त्यांच्याकडे काही सुविधा असतात, त्या त्यांच्याकडे असाव्यात, परंतु मला वाटतं हा शॉर्टेज जास्त कालावधीकरता राहणार नाही असं मला तरी वाटते। कारण माझ्या माहितीप्रमाणे गल्फवरनं जे काही आपल्याला अतिरिक्त जो काही गॅसचा पुरवठा करून घ्यायचा होता तो देखील सप्लाय तिथून निघालेला असं समजतंय, परंतु केंद्र शासनाने सध्या तरी जे आदेश दिले त्याचा मी पालन करतोय। परिस्थिती अशी आहे की 2 ते 3 दिवसामध्ये कुठेतरी 50% हॉटेल्स बंद पडतील अशा प्रकारची भीती ही हॉटेल असोसिएशन कडनं व्यक्त होताना दिसत आहे। मुंबईमध्ये जर का बोलायचं नाही, युद्धजन्य परिस्थितीमध्ये नक्कीच आज जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने ही परिस्थिती समोर येते। मला वाटतं आता शेवटी हा आदेश जो आहे तो संपूर्ण देशाकरता आहे, हा काय फक्त महाराष्ट्र राज्याकरिता नाही, आणि मला वाटतं केंद्र शासन याच्यामध्ये तत्परतेने काम पाहते। कमर्शियल युसेजच्या पुढे जो काही घरगुती युसेज आहे त्याला प्रायोरिटी दिली गेलेली आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण देखील गॅस हा व्यवस्थित वापरला पाहिजे ह्याची काळजी जर थोडी आपल्याला देखील घेणं आवश्यक आहे। पण ठोस काही उपाययोजना पुढील 1-2 दिवसात किंवा सरकारमार्फत काही करण्यात येणार आहे, काही बैठका किंवा काही नियोजन? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय ह्या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। केंद्र शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचा परिणाम काय होईल, त्याच्यामध्ये उपाययोजना काय करायला हव्या, त्याचे सगळे सगळ्याचं जे काही अरेंजमेंट जे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय नक्कीच करतील। धन्यवाद। थँक्यू। तर हे होते योगेश कदम, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच कमर्शियल यूज सध्याला कुठेतरी बंद करण्यात आला आणि त्यामुळे तात्पुरता हा सगळा गॅसचा तुटवडा हा आपल्याला जाणवतो आणि येत्या काही दिवसात या संदर्भात देखील केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे सगळं होताना दिसत आहे आणि राज्य सरकार देखील त्यावर लक्ष ठेवून आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगे, अभिषेक फाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।